झालं काय? चालू आहे. एवढी माणसं आली मदत करायला मावशीला. काय ग मामा? हो माय गॉड, ओवी बघा किती मदत करते मावशीला. पेंटिंग करायला आले. काय ग इकडे बघू, चेहरा बघू. अवतार बघा आमचा कसा झालाय. ओके मामा, झालं का कलर लावून? चालू आहे. एक हात राहिला. आमचा कलर पण चालू आहे आणि फंक्शनची तयारी पण चालू आहे. ओके, ओवीची फंक्शनची तयारी सुद्धा चालू आहे. ओवी मावशीला मदत करायला आले की नाही ओवी? आता ओवी दीदी होणार आहे. मग काय, गर्लला वोट करा कमेंट सेक्शन मध्ये पण. ओके, गर्लला वोट करा. ओके, इकडे घरामध्ये सगळ्यांना सांगून ठेवलंय गर्लला वोट करायचं आहे. ओके हा. नमस्कार मंडळी, नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि फायनली उद्या आहे डोहाळे जेवण, त्यामुळे तयारी करायची आहे. आणि आमच्याकडे मेन माणूस आलेला आहे तयारी करण्यासाठी. तुम्ही समोरच म्हणजे स्टार्टिंगलाच बघितलं असेलच, पेंटिंगसाठी आम्ही स्पेशल माणूस बोलवलंय. कालपासून आमच्याकडेच आहे आणि आज आम्ही स्कूलला पण दांडी मारलेली आहे ना. सांगितलंय आम्हाला मावशीकडे जायचंय. काल रात्रीच आले ती. आणि तुम्ही बोलत असाल आम्ही कुठे चाललोय? आम्ही चाललोय अलिबागला. आता आम्ही चाललोय अलिबागला. एक दोन गोष्टी आहेत त्या आम्हाला हव्यात. इकडे आमच्या एरियामध्ये नाही मिळत, त्यामुळे एका गोष्टीसाठी आम्हाला अलिबागला जावं लागतंय. आणि आमचं शेपूट आमच्या बरोबर आहे है ना. बरोबर येणार, पण तिकडे गेल्यानंतर मला काहीतरी खायला हवंच. आणि खाऊ दिलं नाही मला तिकडे येऊन तुम्ही काहीच खाऊ दिलं नाही असं होतं. म्हणजे प्रत्येक शॉपिंगला आमची ओवी आमच्या बरोबर असते है ना. आणि ओवी डोहाळे जेवणासाठी रुखवात सुद्धा बनवलेला आहे. काय बनवलेलं आहे तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे, तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा है ना. डोहाळे जेवणाचा सगळा जो रुखवात आहे तो प्रितेश पाटील आणि ओवी पाटीलनी केलेला आहे. दोघं मिळून रात्री करत होते. मी क्लिप सुद्धा टाकीन तुम्हाला. रात्री दोघांचं चालू होतं. मी नव्हतं काय करत, मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. तर ओवी आणि प्रीत मामाचा हात आहे त्याच्यामध्ये. तर ब्लॉग मध्ये मी पुढे दाखवीनच. तर आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. आज आमची तयारी काय काय करणार आहोत ते दाखवणार आहेत. घरी सुद्धा खूप सारी काय काय तयारी चालू आहे. काय खूप धमाल होणार आहे, त्यासाठी ब्लॉग नक्की बघा. ओके, तर मधीतून कट नका करू. आणि हा ओवीसाठी खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या, मी तिला त्या वाचून दाखवल्या की नाही. हो, ओवी खुश. मी तिला बोलले ना ओवी तुझ्यासाठी खूप साऱ्या कमेंट आल्या. हा कटी मावशी माझ्यासाठी कमेंट्स आल्यात का? आम्ही जाम खुश झालो का. बरेच दिवसांनी आम्ही ब्लॉग मध्ये आलेलो आहोत. सुट्ट्या पडल्यात मग काय असो. चला आता जातो अलिबागला. थोडस काय घ्यायचंय खरेदी करतो आणि मग जातो घरी. ओके येस. आत्ताच आमचं अलिबाग मधलं काम झालं आणि आम्ही आलोय आता नर्सरीमध्ये. प्रीतला हवंय झाड. कधीपासून त्याची इच्छा होती घ्यायचंय. मला आलोय तर पटकन घेऊया. नर्सरीमध्येच आलोय. इकडे ऊन लागलाय म्हणजे लागतोय. 1 वाजून गेलाय. कसलं आवळ्याचं ना, बारीकवाला आवळा, छोटावाला आवळा असतो ना, त्याचं झाड घ्यायचंय प्रीतला लावायला. तसं मला पण हवा होता आवळ्याचा. खूप सारी झाडं आहेत. आम्ही इथूनच झाडं घेतो. गार्डन मधली माझी बहुतेक झाडं सगळी नर्सरीमधूनच आहेत अलिबागच्या. नाव मेन्शन करीन समोर. आहे ना, हेच आहे ना छोटंवालं. इकडे आहे, दाखवते मी. हो आपण लावला हा वाला ना. कसा आहे तो? हा का? 120 रुपयेवाला आहे. 100ला मिळेल. छोटा आवळा. वाढाची जास्त होते का? आणि गुलाबाची पण आहे, पण मला आता सध्या नाही घ्यायचे. पाऊस पडताना घेईन. आणि ते गेटला लावायला कागदी फुल आहेत ना हे वाले, ते घ्यायचे आहेत. पण ते नंतर घेईन मी, आता नाही सध्या घेणार. येस. या फुलांना काय म्हणतात काका? कागदी फुलच बोलतात. कागदी फुलच बोलतात. मला वाटलं काय वेगळं नाव काय. बोगन. अच्छा, त्याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत, पण मला हा हवाय. गुलाबी चांगला वाटते. व्हाईट कलरचा किती? व्हाईट पण आहे, ऑरेंज पण आहे. गेटच्या साईडला असं लावायला. तो एक घेतला. काय बोलतोस? गुलाबी पलीकडे आहे ना, ती बघूया. जास्त वाढणारी पाहिजे कमी वाढणारी पाहिजे. पण त्याला गेटच्या साईडला लावायचं बोलतोस ना. वरती चढवायची ना. हा तशी गेटच्या. त्याची वाढ जास्त होते का? आणि ह्यांची म्हणजे खाली पडते. जास्त नाही होणार का? अच्छा.
गाई संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता अलिबागवरनं घरी आलेलो आहोत. तर सगळे गडबडमध्ये आहेत आणि डेकोरेशनवाला जो दादा होता तो आलेला आणि त्याने अर्धा डेकोरेशन केलं आहे. जर तुम्हाला पूर्ण लुक बघायचा असेल डेकोरेशनचा तर या पुढचा व्लॉग नक्की बघा. सगळी गडबड चालू आहे आणि मावशी भांडी कसते हे बघा. काम चालू आहेत. आता ओवी ब्लॉगिंग करणार आहे कंटिन्यू, कारण की आम्ही खूप बिझी आहोत. कॅमेराचा अँगल पण कसला भारी पकडलाय. ठीक आहे ऍडजस्ट करून घेतो आम्ही, कारण की आता सगळेच बिझी आहेत काम करण्यामध्ये. मला किचनचं आवरायचं आहे. आई पप्पा गेलेले आहे, समजलं मला म्हणून मी घेतलं. आई पप्पा गेलेत पूजेला, पूजा आहे त्यामुळे तिकडे गेलेत ते. आम्ही तिघंच आहोत. आत्ताच प्रीतचा दादा, जिजू आणि ताई आली होती मदत करायला आम्हाला, तर ते गेले घरी. आता आम्ही आमची तयारी करतो. राहिलेली डेकोरेशनचं दाखवलंच काय? नाही दाखवलं. थोडं मी सांगितलं की डेकोरेशनचं बघायचं असेल तर पुढचा ब्लॉग बघ. डेकोरेशनचं थोडंसं त्या दादानी केलंय, बाकीचं ते उद्या करणार आहे. बघा घरामध्येच केलेलं आहे. आले का? आलो दीदी आलेली आहे. उद्या आहे आमच्याकडे फंक्शन आणि अजून आमची तयारी झाली नाहीये. मशीनचा असा उपयोग होतो एमर्जन्सीसाठी. आणि वाजलेत बघा किती, 12 वाजलेत. अजून आमची तयारी झालेली नाही. साडीला जरा काहीतरी लावते, तिथे कापड लावते, कमी पडते ना, फॉल लावते. बिल्डिंग फॉल करून मिळेल. मामा करून देते. मी केले होते ना वेडिंग फॉल साडीला. तर असा उपयोग होतो या मशीनचा. फायनली घेतली बाबा, आता इमर्जन्सीसाठी कामही आली. आणि आमच्या मॅडम बघा इकडे बघा. हॅलो ओवी, सगळ्यांना माहिती तू जागी आहेस. ओवी ती बघ आईस्क्रीम वगैरे खाऊन झोपले आता ती, है ना ओवी? उद्या फंक्शन आहे ना, ओवी दीदी आहे आता काय. आणि आमची ओवी मॅडम उठलेली आहे मावशीला मदत करायला, की नाही ओवी? चेहरा बघू शकताय कसा झालाय. आणि ओवी काय करते बघा, सगळं आपला डोहाळे जेवणाचं आपला काय बोलतात गो, रुखवादाला आम्ही हे लावतोय. काय आहे? रिबिन गिफ्ट साठी असतं ना, असं थोडंसं डेकोरेट करतोय. मेन म्हणजे वाजलेत 12:15 झालेत. प्रीतचं काम चालू आहे लॅपटॉपवर, तो थोडंसं म्हणजे डेकोरेशनचंच काम आहे तो करतोय. दीदी आहे बेडरूममध्ये, आई पप्पा आहेत बाहेर. आमची अजून काही ना काही कामच चालू आहेत. 12:15 वाजले. उद्या सकाळी उठायचं आहे लवकर प्रोग्राम ठेवलेला आहे. मी थोडा वेळ आराम करते. कितीही म्हटलं तरी पण आपली धावपळ होतेच, भलेही प्रोग्राम छोटा असो नाही तर मोठा असो, है ना ओवी? तरी ओवीची मला खूप जास्त मदत झाली कालपासून, आहे की नाही ओवी? मावशीला वाकून देत नाही जास्त, सगळी मदत करते. काय गो? आणि आमचं एक राहिलंय. काय ओवी माहिती राहिलंय? काय राहिलंय? आपलं सगळं करून झालंय. मला माहिती काय राहिलंय? हे सगळं खायचं. मी खाऊ सगळा भरते. गुड्डी मावशी कधी खायचं? अगं थांब, आपला प्रोग्राम होऊ दे, मग तुलाच सगळं खायचंय. हा, आमचं वोटिंगचं बनवायचं राहिलंय. म्हणजे आम्ही गर्ल आणि बॉयसाठी असं वोटिंग करणार होतो. तर घरामध्ये जेवढी माणसं येतात तेवढ्यांना ओवी विचारते, मी कोणाला वोट करणार, गर्लला की बॉयला? प्रीतची ताई पण आली होती. प्रीतच्या ताईला म्हणायची, ताई तू कोणाला वोट करणार आहेस मावशी, है ना? सगळ्यांना बिंदास विचारते. पण तेच मेन म्हणजे करायचं राहिलंय. तर माहित नाही करू की नाही, कारण का वेळ खूप जाईल त्याला आणि अजून खूप सारी कामं आहेत आमची करायची. त्याच्यामुळे बघूया. अरे पण त्याला ते पाठी मग स्टँड आपल्याला करावं लागेल. स्टँड नाही बनवलाय, प्रिंट काढून आणले आम्ही. पण सकाळी मामा जाईल. कुठे मामा जाईल? माझी फ्लॉवर ज्वेलरी आणायची आहे अजून. मग तो जेव्हा जाईल तेव्हा कार्डबोर्ड घेईन मी आणि त्याला कटआउट करीन. आमची ओवी एकटी सगळं करू शकते की नाही, विदाऊट मामाच हेल्प. सगळं काही मामाच्या हेल्पनीच चालतं ओवी. आता बोल. हो चला करतो तयारी. ओवीला आमच्या सगळ्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात. झोप आलेली पण आता मावशी एकटीच करते. थांब गुड्डी मावशी मी तुला मदत करते. तर गन घेतलंय आणि असं चिपकवते सगळं, की नाही ओवी? कोण खाणार आहे काजू कतली? खाऊन सगळा भरून ठेवलाय. गुड्डी मावशी प्रोग्राम झाल्यानंतर आपल्याला सगळं खायचंय. म्हणजे ठीक आहे, हे सगळं खाऊसाठी करते ती, मला माहिती आहे ना. सगळं तिच्या आवडीचं आहे, म्हणजे मावशीच्या पण आवडीचं आहे आणि ओवीच्या आवडीचं सुद्धा आहे, की नाही?
ती जमतेम राहिले काजू कतली ते एवढ्याला समाप्त झाली असती ना, माहिती आहे मला ती. आता फंक्शनला ठेवायची आहे म्हणून, नाही तर एवढ्याला 5 फिनिश, मिनिटात खतम. तेच 5 मिनिटात फिनिश झाली असती. ओके. आणि घरामध्ये आहे पसाराच पसारा आहे घरामध्ये. प्रीतचं इकडे काम चालू आहे. हे सगळं ओवीचं आहे. हा सूप मी बनवलाय, तुम्हाला दाखवते. त्याच्यावर नाव प्रिंट करायचंय, पण आता प्रिंट करायला तेवढा वेळ नाही आमच्याकडे, म्हणून हातानेच ड्रॉ करून करणार आहे. त्यामुळे प्रीत बसलाय करायला ती कसं करायचं ते. सूप छान बनवलंय, ओवी आणि प्रीतनी बनवलंय, दाखवते तुम्हाला.